साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे राजकीय व सामाजिक वैमनस्यातून अपहरण, त्यांना निर्दयीपणे बेदम मारहाण करण्यात आली व या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील व प्राथमिक स्तरावर अटक असलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात यावी व मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी. तसेच या गुन्ह्याची केस जलद न्यायालयात चालवून दोषींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाज बांधवांनी आज 16 डिसेंबर 2024 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच, मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाचं नेतृत्व, युवा नेतृत्व, सरपंच संतोष देशमुख यांना अगदी निर्दयीपणे मारझोड केली व त्यांना नुसती मारझोड न करता क्रूरपणे मारझोड केली. तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यांना जाळण्यात आलं, त्यांच्या गुप्तांगावर वार करण्यात आले. इतक्या भयंकर निर्दयीपणे ज्याप्रमाणे इतिहासात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हाल त्या ठिकाणी केले होते, त्याचप्रमाणे यांनी सुद्धा इतक्या क्रूर व निर्दयीपणे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर हा हल्ला करून त्यांचा खून केलेला आहे. या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज खामगावच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या आरोपींना कोण पाठबळ देतंय, कोण त्यांच्या पाठीशी आहे, यांच्यापासून तर थेट ज्या पोलीस अधिकाऱ्यांना ही घटनाची दखल तात्काळ घेतली नाही, त्यामुळं हा खून झाला असा आमचा आरोप या ठिकाणी आहे. तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे.